हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.4 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. आता शेअर काय केलेला आहे, सोल्ड केलेला आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे की ते ₹1000. ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.1%. आता ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे किती आहे, 0.1%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल, म्हणजेच आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ द शेअर काढायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय काय दिलेलं आहे पहा, आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेले आहे, लिहून घेऊ आपण. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹1000. ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे आपल्याला, लिहून घेऊ आपण. ब्रोकरेज इज इक्वल्स टू 0.1%. देअरफॉर आता आपण ब्रोकरेज काढून घेऊ. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल्स टू 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू. 0.1% म्हणजेच किती, 0.1 अपॉन 100 इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹1000. ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवर दिला जातो म्हणून 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू. तर येथे 2 झिरो, येथे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 0.1 इंटू 10. 10 1 जा 10 आणि पॉईंट एका डिजिट नंतर पॉईंट येईल, म्हणजेच किती येईल ब्रोकरेज, ₹1. 1.0 म्हणजेच किती, 1. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल, द सेलिंग प्राइस इज इक्वल्स टू काय येईल पहा, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. आपल्याला जी मार्केट व्हॅल्यू मिळणार आहे त्यामधून आपल्याला काय द्यावं लागेल, ब्रोकरला ब्रोकरेज द्यावं लागेल. म्हणजे सेलिंग प्राइस किती मिळेल आपल्याला, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल, मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू किती आहे पहा, ₹1000. ₹1000 मायनस ब्रोकरेज किती आहे, ₹1. तर 1000 मायनस 1 किती येईल, ₹999. म्हणजे सेलिंग प्राइस किती असणार आहे, 999. आन्सर लिहू आपण. देअरफॉर अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल इज ₹999. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.